राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सायंकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत पाकिस्तानला राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या घेरण्यासाठी 5 मोठे निर्णय घेण्यात आले। पाकिस्तानला हा मोठा दणका असल्याचं म्हटलं जातंय। बिरुदेव ढोणेंनी गरुड झेप घेतली। मेंढरामागे फिरून आणि काबाड कष्ट करून त्यांनी UPSC परीक्षेत यश मिळवलं। सर्वात अवघड परीक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परीक्षेत त्यांनी मोठं यश मिळवलं। आयुष्यभर भटकंतीचं जगणं जगणाऱ्यांना स्थिरतेचा मंत्र देण्यासाठी बिरुदेव ढोणेंनी पुढाकार घ्यावा। बिरुदेव सिद्धप्पा ढोणे UPSC रँक 551, गाव यंगे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर मधील हा विद्यार्थी आहे। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या दहशतवाद्यांनी अनेक पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण रुग्णालयात दाखल आहेत। दहशतीने भरलेल्या वातावरणात महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना स्वखर्चाने परत आणण्याचा निर्णय घेतला। फ्लाय 91 या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून सोलापूर विमानतळ येथून दिनांक 26 मे रोजीपासून सोलापूर ते गोवा प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूरकरांसाठी ही सुखद बातमी असून लवकरच विमान तिकीट बुकिंग सुरू होणार आहे। पहलगाम जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये माढा व पंढरपूर तालुक्यातील जवळपास 47 पेक्षा जास्त कुटुंबियांशी संपर्क झाला असून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे संपर्क करून काळजी घेण्याचे सांगितले आहे। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दूरध्वनीवरून संपर्क करून तात्काळ विशेष विमानाची सोय करून त्यांना परत घेऊन येण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली आहे। विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर मोरबगी नजीक तालुका जत टेम्पो व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत चालक जागीच ठार झाला आहे। पवन रामचंद्र बुद्रुक वय 22 राहणार वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे। ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली। महामार्गावर घडलेल्या घटनेमुळे सुमारे 10 किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागली होती, यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। वाहतुकीच्या नियमानुसार नसलेले मोटरसायकलचे सायलेन्सर बार्शी शहरात पोलिसांनी नष्ट केले आहेत। या सायलेन्सरवर पोलीस निरीक्षक बालाजी रोकडे यांच्या मार्गदर्शनानुसार JCB फिरवण्यात आला आहे। कर्णकर्कश आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास होत होता। मोटरसायकलवर कारवाई करत ही कारवाई पोलिसांनी केली आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला। त्यानंतर वाहतूक व्यवस्था बंद केल्यामुळे विविध भागात हजारो पर्यटक अडकून पडले आहेत। बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील 100 पर्यटक विविध भागात अडकल्याची माहिती समोर आली आहे। ते सर्वजण सुखरूप असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेल्यांमध्ये माढा, पंढरपूर, माळशिरस, उत्तर सोलापूर तालुक्यातील पर्यटकांचा समावेश आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या एका प्रसूतीगृहातून बुधवारी मध्यरात्री चोरट्याने अवघ्या 14 तासांच्या नवजात मुलीची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मात्र बालिकेची आई भारती चौधरी यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला आणि आरोपीला पकडण्यात यश आले आहे। ही घटना 23 एप्रिलच्या मध्यरात्री सुमारे 2:30च्या सुमारास घडली। संतोष सातपुते असे या आरोपीचे नाव असून त्याने धाराशिव रुग्णालयात प्रवेश करण्यासाठी आपला नातेवाईक ऍडमिट असल्याचे सुरक्षा रक्षकांना सांगून आत प्रवेश मिळवला होता।
दक्षिण सोलापुरातील बोरामणी येथील मंजूर सोसायटीबाबत केलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी सोसायटीच्या बाजूने अहवाल देण्यासाठी 30,000 लाचेची मागणी करून पहिला हप्ता 10,000 रुपये स्वीकारताना सहकारी संस्था वर्ग 3च्या कार्यालयातील उपलेखापाल शिवाजी उंबरजे वय 57 राहणार यशवंत हाऊसिंग सोसायटी कुमठा नाका याला लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली.